ही शेव घेतली आहे, भाजलेली शेव मार्केटमध्ये भेटते ना तीच, आणि त्याला मोठं असतं तर त्याला आता बारीक करून घेतलं आहे, ते आता आपण भाजून घेऊया. जराशीच भाजायची, जास्त नाही ना. ते पाकिटच असते ना, खूप दिवस झाले, किती दिवस झाले, महिना 2 महिने 6 महिने, त्याच्यामुळे थोडं गरम करून घे. आता आपण त्यात दूध घेणार आहे. अर्धा लिटर दूध घेतलं आहे. अर्धा लिटरच्या वरती आहे, थोडासा वरती लागेल तेवढ्या त्याच्यातच शिजवायचे आहे ना, म्हणजे पूर्ण ते दुधामध्ये शिजवायचे, म्हणून अर्धा लिटर आणि थोडासा जास्त वरती घेतला आहे. जर थोडं तुम्हाला पाणी घालायचं असेल तर घालू शकता, असं काही नाही. पाण्यामध्ये पण शिजवतात आणि मग दूध घाल. हां, मी असं पूर्ण पाण्यामध्ये दुधामध्ये. आता आपण याला चांगलं शिजून घेऊया. झाकण ठेवायचं नाही, ओतू जाईल, ढवळायला लागतात. हां, मग आता आपण असंच ठेवूया आणि अधूनमधून ढवळून घेऊया. आता आपली खीर चांगली अशी अजून शिजली नाही आहे, शिजते. त्यात आता आपण साखर टाकूया. गोड आवडीप्रमाणे घ्या, जसं गोड हवं तसं. हळूहळू त्याला मगाशी ढवळला पण होता आणि उकळी पण आलेली. मग आता आपण साखर टाकूया. अजून आपण त्याला शिजवून घेऊया. अशी उकळी आली खिरीला पण. आणि आता आपण त्यामध्ये बदाम टाकूया, बदाम आणि मनुके. काजू असेल तर काजू पण टाका, पण आता बदाम होते, बदाम टाकतोय आणि मनुका टाकूया. बदाम आता काय टाकले, कारण की ते बदाम पण चांगले शिजतील ना, ते कडक लागतात, म्हणून मग आताच टाकतो. आणि म्हणजे ते चांगले शिजले की खाताना पण मऊ मऊ छान लागतात. अजून शिजायची ना खीर, टाईम लागेल अजून. आता आपली खीर झाली आहे, शिजली आहे चांगलं, दूध पण बघा आटले. आणि आता आपण त्यात वेलची पावडर टाकूया. आणि त्यातले बदाम जे टाकले ना ते पण चांगले शिजले. आणि आता आपण गॅस बंद करूया. आपली खीर तयार झाली आहे. आपली खीर पुरी रेडी झाली आहे. आणि खीर अशी मस्त घट्ट पण झाली आहे. शेवया पण चांगल्या शिजल्या. शेवयाची खीर तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण आवडेल. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.